परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 40. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. धन्य धन्य श्री साई समर्थ ग्रंथ रूपे स्वार्थ परमार्थ बोधो निभक्ता करिता कृतार्थ जो कृतकार्यार्थ संपादी माथा पडता जयाचा हात करी जो तात्काळ शक्तिपात अप्राप्य वस्तू करी प्राप्त भेदाचा निःपात करूनी विरवूनी मी तू भाव भिन्न जयाकरिता साष्टांग नमन हृदयी धरी आलिंगून अनन्य शरण रिघताची नामे भिन्न सागर सरिता परीरूपे एकरूपता वर्षा काळी मिळणी मिळता उरे न भिन्नता तादृश तेवीच भावे सद्गुरुनाथा भक्ती अनन्य शरण जाता तो ही भक्तांस देई निजगुरुता पाहो निसद्भक्तता भक्तांची जय जयाजी दीनदयाळा भक्तोद्धारा परमप्रेमळा व्यापून अखिल ब्रह्मांडमाळा वससी निराळा शिर्डीत जाते मांडून पाय पसरिता संत असता दळणदळिता खुंटा ठोकून वैरारी चविता विस्मय चित्ता माझिया तेच की या ग्रंथा मूळ मनी इच्छा उद्भवली प्रबळ की ही ऐसी कर्मे सकळ वर्णिता कल्मश हरेल हरी स्वये होईल प्रसन्न तया आवडे तया होन कोणी केलिया निजभक्त कीर्तन अथवा गुणवर्णन भक्तांचे आशंकतील श्रोते सज्जन जया निराधार वाटेल हे विधान तीही पहावे भविष्योत्तर पुराण त्रिपुरारी कथन करी हे ही सकळ साईंची प्रेरणा परिलौकिक रीती निदर्शना तेनेच अनुमोदिली ही रचना भक्त कल्याणा कारणे तई पासाव मासो मासी साई समर्थ कथानकासी या श्री साई लीलावलीसी श्रुते बहुप्रेमेसी परसती तोच की साई अनुमोदिता तोच माझा बुद्धिदाता तोच मूळ चेतना चेतविता तयाची कथा तोच करी की हा हे माड निजमती रचितो हा विकल्प न धरा चित्ती म्हणून श्रोतया करीतो विनंती गुणदोष माथी मारू नका गुण तरी साईंचे ते दोष दिसलिया तरी ते त्याचे मी तो बाहुले साई खड्याचे आधारे नाचे सूत्राच्या सूत्रधारा हाती सूत्र त्याला वाटेल ते चित्र रंगी बेरंगी अथवा विचित्र नाचवील चरित्र समन्वित असो आता हा प्रस्ताव काय नूतन कथा न बलाव उत्कंठा प्रचूर श्रोतृस्वभाव गुरुभक्त गौरव त्या गाऊ गताध्याय पूर्ण करिता पुढील अध्याय सूतो वाचता ठेविली होती स्मरणाचे माथा स्फुरेती आता परिसावी आता हे गोड आख्यान श्रोता परिसिजे सावधान भक्त प्रेमे घालिता भोजन परमसमाधान साईंस निज तान्ह्या कनवाळू माई तैसा निज भक्ता प्रत्यक्ष साई वसो कुठेही धावत येई कवण त्या होईल उतराये देहे वावरत शिर्डीत परी संचार तैलोक्यात ये अर्थीचा गोड वृत्तांत परिसा निजशात मानसे एकदा साई पदसन्निष्ठ बाळासाहेब भक्त श्रेष्ठ माता जयांची व्रत वैकल्यनिष्ठ सर्वांचे अभीष्ट संपादी परोपरीची अनेक व्रते होती घडलीत येचे हाती तयाचे उद्यापन राहिले होते सांगती समस्ते भावया व्रतसंख्या होता पूर्ण करावे लागे उद्यापन ना तो पदरी न पडे पुण्य व्रतते अपूर्ण त्यावीण व्रते 25 अथवा 30 इतुकिया उद्यापनास देव 100-200 ब्राह्मणास जेवावयास आमंत्रित म्हणून एक नेमिली तिथी हे उद्यापन करावया प्रती देवजोगांस पत्र लिहिती कराया विनंती बाबांस पहा आपण अवलिया विना नाही सांगता या उद्यापना तरी मान्य करून ही प्रार्थना करावे यादीना आभारी मी तो सरकारचा सेवेकरी
पोटा लागी करीतो चाकरी, त्यातची साधल्या परमार्थ ही करी, जाणत असा अंतरी आपणही. डहाणू होनी इतुका दूर, स्वये आवया मी लाचार, तरी या आमंत्रणाचा स्वीकार, कराल ही मज फार आशा. ऐसे बापू साहेब जोग, पत्र बाबांचा ऐकविती सांग, म्हणती संपादा हा कार्यभाग, यथा सांग देवांचा. शुद्ध भावाचे आमंत्रण बाबांनी ऐकून घेतले संपूर्ण, म्हणती जया माझे स्मरण, निरंतर आठवण मज त्याची. मज न लागे गाडी घोडी, विमान अथवा आगीन गाडी, हाक मारी जो मज आवडी, प्रकटे मी ते घडी अविलंबे. तू मी आणि तिसरा एक, तिघे मिळून जाऊ देख, पाठवून देसी ऐसा लेख, पावेल हरिख लिहिणारा. असो बाबा जे जे बोलले, ते ते जोगांनी देवा कळविले, देवमनी आनंदित झाले, अमोघ बोले बाबांच्या. देवांचाही पूर्ण विश्वास, बाबा आता येतील खास, परी हे जेव्हा अनुभवास, येईल तो दिवस सोनियाचा. परी देवांस हेही ठावे, शिर्डी खेरीज 3च गावे, तेथेही क्वचितच बाबांनी जावे, शिर्डीत असावे निरंतर. मना आलिया सटी सामासी, कधी बाबा जात राहत्यासी, कधी रुईवान निमगावासी, वसती शिर्डीसी अखंड. या 3 गावांपलीकडे जातन केव्हाही कोणीकडे, मग ते इतके लांब इकडे, डहाणू समजकडे यावे कसे. परी ते पूर्ण लीलावतारी, इच्छा मात्रे स्वच्छंदचारी, येणे जाणे हे लोकाचारी, सभा ह्याभ्यंतरी परिपूर्ण. तेथून येथे होईल येणे, अथवा येथून तेथे जाणे, हे दोन्हीही आकाश नेणे, परिपूर्ण पूर्णपणे सबाह्य. तैसीच बाबांची दुर्गम गती, स्थिरचरित ते भरले असती, तया कैची आगती निर्गती, प्रगट होती स्वच्छंदे. असो या आधी एक संन्यासी, एका मासाची या अजमासी, आला स्टेशन मास्तरापाशी, डहाणू स्टेशनासी निजकार्या. तो गोशाळा प्रचारको, गोसंस्थेचा स्वयंसेवक, आला वर्गणी मागावया देख, स्थिती सांपत्तिक सुधारावया. वेश पाहता दिसे बंगाली, मास्तराने युक्ती कथिली, गावात जा तेथेच आपुली, व्यवस्था चांगली लागेल. तेथे आहेत मामलेदार, तयांपुढे मांडा हा विचार, मिळतील शेट सावकार, लावितील हातभार तुम्हास. एक मामलेदार वळता, पट्टी होईल हा हा म्हणता, या धर्माची या कार्याकरिता, स्वस्थ चित्ता जाथे थे. हे जो आत मास्तर बोले, बाहेर घोड्याचे टाप वाजले, स्वये मामलेदारची तेथे आले, उतरले गेले स्टेशनात. मास्तरा ते भेटावयाते, खोलीत जेव्हा प्रवेशले ते, मास्तर संन्याशिया वदते झाले वदते, आले की येथेच मामलेदार. घ्या आता बोला कायते, दैवे हे भेटले तुम्हा आयते, संन्यासी निज मनोगताते, जाहले निवेदिते त्यांपाशी. मग ते दोघे बाहेर आले, तेथेच एका पेटीवर बैसले, देवांस संन्यासी विनविते झाले, कार्य हे संपादिले पाहिजे. गोरक्षणाचे धर्मकार्य आपण हाती धरल्याशिवाय, मज परकिया हातून हे कार्य होईल का प्राय. तरी आपण तालुक्याचे अधिकारी, मी तो ऐसा हा भिकारी, फिरे लोकांची या दारोदारी, टाळा या उपासमारी गायींची. टाकाल जरी एक शब्द, होईल माझे कार्य जलद, मिळवाल गोमातांचे आशीर्वाद, यश निर्विवाद लाधाल. परिसूनी संन्यासियाची विनंती, देवकाय प्रत्युत्तर कृती, गावात तुझिया कार्या संप्रती, वर्गणी हाती घेतलीसे. रावसाहेब नरोत्तरम शेटी, जयादीनांची दयापोटी, नगर शेट जे मोठे खटपटी, ते एक पट्टी उगरावती. त्यातची तुमची या पट्टीस जागा, होईल कैसी तरी सांगा, समय हा नाही तुमची या उपेगा, असो मग मागा होऊन पाहू. तरी आपण 2-4 मासी, थांबून या की या गावासी, मग पुढे पाहू त्या समयासी, आज नयासी अनुकूलता. असो मग तो तेथून गेला, झाला असेल महिना याला,
तो तांग्यात बैसून आला, पुनश्च डहाणूला माघारा. देवांची आदारा समोर वकील परांजपे यांचे घर. तेथेच तांगा थांबविल्यानंतर संन्यासी उतरता देखिला. तोच की हा पूर्वील निश्चित, आला की आधीच वर्गणी निमित्त. ऐसे देव मुलाते वदत, अंतरी शंकित होऊन. नाही पुरा महिना झाला, तोच हा येथे किमर्थ आला. विसरला का पूर्वील बोला, साशंकतेला हे मूळ. तेणे तेथेच तांगा सोडिला, तेथेच काही काळ क्रमिला. आला मग देवांची या घराला, कायम लागला वदावया. 10 वाजावयाचा वेळ, ब्राह्मण भोजनारंभ काळ. पाहून देवांची घालमेल, वदेन मज उतावेळ पैशाची. आयाहून पैसे केलिये, आज तो हमकू भोजन चाहिये. देव म्हणाले आओ आनंद है, घर ये समझिए आपका. तब सन्यासी वदे तो क्या तो, हमारे 2 बच्चे हैं साथ. बहुत अच्छी है यह बात, देव गमणता तो तयाते. होता जेवावया अवकाश, म्हणून देव पुसती तयांस. कहाँ आपका उतारा है खास, जहाँ मैं तपासकूँ भेजूँ. क्या जरूर कब मैं आऊँ, किस घंटे मैं हजर रहूँ. जब बोलोगे तब आता हूँ, सन्यासी बोलू लागला. अच्छा बच्चे लेके साथ, 12 घंटे होने के बखत. आओ भोजन पाओ संत, ऐसे तव वदत देवतया. असो मग ते संन्यासी गेले, बरोबर 12 होता परतले. जेवावया तिघेही बैसले, भोजनी झाले यथेष्ट. होऊन या पाकनिष्पत्ती, ब्राह्मणांच्या बैसल्या पंक्ती. सपरिवार संन्यासिया प्रती, तृप्त करीती यजमानो. सवे घेऊन 2घे जण, आला संन्यासी आपण होऊन. तरी तयाचे पूर्व प्रयोजन, पसरी आवरण मायेचे. तेणे हा कोणीतरी अतिथी, पावावया भोजनाप्रती. आला इतुकेच देवांचे चित्ती, दृढावली वृत्ती मोहाची. येणी परी झाली भोजने, उत्तरा पोषणे शुद्धाचमने. सुगंध शीतल उदक प्राशने, मुख शुद्धिदाने संपादिली. शिष्टाचार गंध सुमने, तांबूल अत्तर गुलाबदाने. दिधली सर्वत्रां प्रति बहुमाने, आनंदाने देवांनी. असो मग ऐसिया उपरी, मंडळी गेली घरोघरी. संन्यासीही निज परिवारी, गेले माघारी निजस्थळी. जरी आगंतुक अनिमंत्रित, तरी ते वेळी येऊन जेवत. परी देवा न बाबा असे वाटत, संशय राहत मनात. ऐसे जरी घडले प्रत्यक्ष, तिघे आयाचित वाढिले समक्ष. तरीही देव मनी साशंक, जोगांची साक्ष घेतातची. असे होता उद्यापनपूर्ती, देव तब जोगा पत्र लिहिती. ऐसे कैसे हो बाबा फसविती, काय ते वचनोक्ती वदावी. आपणही सवे याल, अन्यथा न होईल बोल. काहीतरी साक्ष पटेल, कैसे न वाटेल हे मजला. तरी ऐसी गत का झाली, माझीच काही निराशा केली. बहुसाक्षेपे वाट पाहिली, काही न आली प्रचिती. प्रेमे बाबांस निमंत्रिता, येतो भजले मज शरणागता. परी ते झाले सर्व अन्यथा, कैसे हे सर्वथा न कळे मजो. माझी येण्याची परतंत्रता, अतिकाकुळती पत्री लिहिता. तरीही आपण येणार हे परिसता, मज बहुधन्यता वाटली. आता आपण कवण्याही मिशे, येणार वाटेले कवण्याही वेशे. परी तेन काही घडले कैसे, आश्चर्य विशेषे वाटते. जोगांनी ते सकल वृत्त, साई चरणी केले निवेदित. बाबा होऊन आश्चर्यचकित, कायतयामृत बोलत. पत्र उकलता मज पुढती, पत्रांतर्गत मनोवृत्ती. वाचावयाचे आधीच निश्चिती, उभ्याच ठाकती मूर्तिमंत. तो वदेवी माझी या बोले, विश्वास देऊनी तया फसविले. सांगतयात्वा मज नोळखिले, कामग बोलविले होतेस. लौकिकी ना येथून हाललो, परी मी उद्यापनी जेवून आलो. दोघांसमवेत येईन बोललो, तैसाच गेलो दोघांसवे. होता जेवावया अवकाश, तेव्हाच आधी एकटास अवकाश. तुझ नाठवे का संन्यासवेश, प्रथम प्रवेश ये रीती. पाहून आलो अकल्पित वृत्ती,
पैसे मागेन तुझही भीती, वाटली नभती का तव चित्ती, संशय निवृत्ती म्या केली, येईन केवळ जेवावयास, सवे घेऊन या दोघांस, ऐसे सांगून या वेळेस, नाही का दोघांसह जेवलो, पहा मी माझी या वचना कारणे, मरोन जाईन जीवे प्राणे, परी माझी या मुखीची वचने, अन्यथा होणे नाही कदा, ऐसे वदता साईनाथा, आनंद नावरे जोगांच्या चित्ता, दिधले वचन व्हावेन अन्यथा, अनुभव हा सर्वथा सर्वांचा, पुढे मग हे वृत्त, जोग कळविती देवांप्रत, पत्र एक सविस्तर धाडीत, अतिमुदित मानसे, देवांनी जई पत्र वाचले, प्रेमोद्रेके नेत्र ओथंबले, धिक धिक व्यर्थ साईंस दूषिले, बहु हिरमुसले मनात, धन्य बाबांचे महिमान, धिक माझ्या जाणीवेचा अभिमान, परी बाबाचा संन्यासी हे अनुमान, व्हावे ते न कैसे मज कळे, कारण बाबांस केले निमंत्रण, त्या आधीच त्या प्रथमाभिगमन, तेही तयांच्या कार्या लागून, भेटीस प्रयोजन पट्टीचे, तया दिधली होती मुदत, 2-4 मासा यावे परत, तोच तो जरी भोजन मागत, होईल का अनुमती बाबाच ते, मात्र एकची बाबांचे वचन, येईन जेव्हा करावया भोजन, माझ्या संगे येतील 2, विसरलो मी भान तयाचे, बाबांची या आमंत्रणा पाठी, पडती जरी यासी प्रथम गाठी, तीही केवळ जेवणासाठी, तरी न हे दिठी चाकाटती, परी तो आला गोरक्षणानिमित्त, मिळवावया गोग्रासवित्त, तयानंतर ते साईंप्रत, आमंत्रण जात उद्यापना, म्हणून ऐसा मोह पडला, तेने हा ऐसा प्रकार घडला, जरी दोघांसह येऊन जेवला, तरी तो भासला अन्नार्थी, नसता कोणी पूर्व परिचित, भोजन समये येता अकल्पित, घेऊन कोणीही दोघे समवेत, साईच ते निश्चित वाटते, परी या संतांची ऐसीच रीती, अघटित लीला अद्भुत कृती, भक्तांघरीची कार्यस्थिती, स्वयेची योजिती त्या आधी, भक्त विनटता निजचरणी, तयाची या शुभकार्याची संपादनी, ऐसीच होते अकल्पितपणी, अतर्क्य करणी संतांची, चिंतिले चिदे चिंतामणी, कल्पवृक्षदे कल्पिले मनी, कामधेनुते कामप्रसविणी, अचिंत्यदानी गुरुमाय, असो ये ठाई बाबा निमंत्रित, संन्यासियाच्या रूपे प्रकटत, परितयांची लीला अघटित, आयाचितही येत कधी, कधी छायाचित्र रूपे, कधी पार्थिव मूर्ती स्वरूपे, पार नाही तयांच्या कृपे, प्रकटती साई आपोआप कधी, ये अर्थीचा माझा अनुभव, परिसता श्रोतया वाटेल न बलाव, कळेल साई लीला प्रभाव, कथा ही अभिनव अपूर्व, ही कथा ही कहाणी, ऐसे ही ईस वदेल कोणी, म्हणावे ते खुशाल त्यांनी, परी ये श्रवणी सादरभा, आळस निद्रा तंद्रा टाकून, होऊन या सावधान, कथा ही परिसाद्या हे दान, होईल समाधान मग माझे, व्यग्रता क्षण झुगारून, स्वस्थचित्त अव्यग्र मन, झाली या कामा येईल श्रवण, पुढे मग मनन निजध्यास, तेथून पुढे साक्षात्कारो, परी या सर्वा श्रवण आधारो, तेच की या सर्वांचे सार, निश्चये भव पार त्याचेनी, सन 1917 इसवीसी, फाल्गुन शुद्ध पौर्णिमेसी, शेजे निद्रिस्त असता पहाटेसी, स्वप्न एकमजसी जाहले, पहा साईंचे विचेष्टित, सुंदर वेश संन्यासी होत, देऊ निदर्शन मज जागवित, भोजनामी येत आज वदे, स्वप्नामाचील जागृतपण, तेही केवळ स्वप्नची पूर्ण, कारण जागृत होता मी आपण, कराया आठवण लागलो, डोळे उघडून पाहू लागे, नाही साई न कोणी ते जागे, स्वप्नची ते जे क्षणा मागे, यत्किंचित जागे पण नभते, ऐसी होता मनाची निश्चिती, आठवू लागलो स्वप्नस्थिती, अक्षरे अक्षर आठवले चित्ती, लवमात्र विस्मृती विरहित, येतो मी आज भोजनास, या साईंच्या स्पष्टोक्तीस, ऐकून आनंदलो जीवास,
कळविले कलत्रास हे वृत्त. ध्यानी मनी साईंचा ध्यास, हा तो निरंतरचा अभ्यास. 7 वर्षांचा जरी सहवास, आसन भास भोजनाचा. असो तिजला ठेविले सांगून, आहे आज होळीचा सण. एक टिपरी अधिक आधण, घाला या आठवण ठेवावी. हे युतुके चिकळविता 30, लागली कारण पुसावयास. मी म्हणे आज जेवावयास, पाहुणा या सणास येणार. तव ती म्हणे सांगा कोण, जिज्ञासा 30 जाहली दारुण. परी मी सांगता खरे कारण, उपहासा भाजन होणार. हे हि मज ठावे पूर्ण, तरीही न भावे सत्य प्रतारण. म्हणून श्रद्धापूर्वक जाण, केले मी निवेदन सत्यत्वे. तरी हे आहे श्रद्धेवरी, जैसी जया जाणीव अंतरी. वार्ता खोटी अथवा खरी, हे तो मनावरी सर्वथैव. कितीही तिची करिता खातरी, वार्ता पटेना तियेचे अंतरी. ती म्हणे बाबा शिर्डीहून दुरी, कशासही तरी येतील. आपुले येथील काय भोजन, कशाचा आपुला होळीचा सण. टाकून या शिर्डीचे मिष्टान्न, सेवितील कदन्न काय येथे. येणे परी तिचे भाषण, मी म्हणे ऐक टपरीचे आधण. ठेविता आपणा सायास कोण, टिपरीचा वाण नाही तुझ. प्रत्यक्ष येतील साईच पाहुणे, ऐसे तुझला मीही न म्हणे. परी घडेल कोणाचे तरी येणे, हे निशंकपणे मज वाटे. मग तू मनी कैसेही मान, मी त्या मानीन साईं समान. किंबहुना प्रत्यक्ष साई न आन, अन्वर्थ स्वप्न होईल मज. असो ऐसे जाहले भाषण, पुढे पातला समज माध्यान्ह. होता यथाविधी होलिका पूजन, मांडिली भोजन पत्रावली. आदि करूनी पुत्र पौत्र, दुहिताच्या मात इष्टमित्र. पंक्ती मांडिल्या सपीठ पात्र, घातल्या विचित्र रांगोळ्या. त्यातचे एका मुख्य पंक्ती, पाट मांडिला मध्यवर्ती. पात्र एक साईंप्रती, इतरांसमवेती वाढले. पात्रा भोवती रांगोळी, घातली रंगी बेरंगी निळी. प्रत्येका तांब्या पंचपात्री पळी, सर्वांसमेळी समसगट. पापड सांडगे कोशिंबिरी, वाढिली लोणची रायती साजिरी. परोपरीच्या भाज्या खिरी, जाहली तयारी बहुतेक. पाहून या 12 झाले, जेवणारे सोवळी नेसले. येऊन एक एक पाटी बैसले, तोही न आले कोणी दुजे. सर्व पात्रे गेली भरून, वाढिले भात पोळी वरान्न. रित्या मध्यवर्ती पात्रा वाचून, काही न न्यून ते जागी. कोणी पाहुणा अथवा अतिथी, येईल म्हणून मार्गलक्षिती. जाहलो मी साशंक चित्ती, वाटती किती पहावी. म्हणून दिधली दारा सकडी, अन्नशुद्धी वाहिली तातडी. वैश्वदेव नैवेद्य परबडी, अन्नार्पण घडी पातली. आता घेणार प्राणाहुती, इतुक्यात जिन्यावर पाऊले वाजती. रावसाहेब कोठे की वदती, बैसले बैसती निवांतो. तव मी तैसाच गेलो दारी, वाटेले कोणी आले अंतरी. हळूच दाराची कडी जो सारी, दिसले जिन्यावरी दोघे जण. त्यातील एक अल्ली महमद, दुजे संत मौलाना शाग्रीद. इस्मू मुजावर नामाभिध, आनंदप्रद दोघेही. पाने वाढून मंडळी बैसली, भोजनाची तयारी देखिली. पाहोन अल्लीने विनंती केली, तसदी मी दिधली क्षमा करा. वाटते आपण जेवणावरून, आला मजकरिता धावून. आपणा लागी हात धरून, पंक्तीही खोळंबून राहिली. तरी घ्याही आपुली वस्त, मग मी भेटेन होता फुरसत. सांगेन नवलाव इत्यंभूत, अत्यद्भुत ये विषयीचा. ऐसे वदूनी काखेतून, अल्ली एक पुडके काढून. टेबलावर सन्मुख ठेवून, सोडवू गाठवण लागला. काढिता वृत्तपत्राचे वेष्टण, दिसली साईंची मूर्ती तत्क्षण. म्हणे ही ठेवा वस्तू आपण, करा ही विनवण मान्य माझी. पाहता साईंची तसबीर, रोमांच उठले शरीरावर. चरणावरी ठेविले शिर, जाहले अंतर सद्गदित. वाटला मोठा चमत्कार, ही साईंची लीला विचित्र. वाटले मज केले पवित्र, दावून चरित्र हे ऐसे.
उठली प्रबळ उत्कंठामनी, आणली ही तसबीर कोठुनी, तो म्हणे मी एका दुकानी, विकत घेऊनी आणली से. पुढे मग ते दोघे जण उभे न राहती एकाही क्षण, म्हणाले आता जातो आपण, करावे भोजन स्वस्थपणे. आताच या गोष्टीचे कारण, कथू जाता केवळ निष्कारण, खोळंबेल मंडळींचे जेवण, ते मी मग कथीन सावकाश. मलाही ते वाटले समर्पक, तसबीर वेळी ही आली हरिख, तया तची मी जाहलो गर्क, आभार प्रदर्शक उद्गारलो. बरे आता यावे आपण, आम्हीही पुढे करू निवेदन, तसबीर येथे येण्याचे कारण, आजची प्रयोजन काय तिचे. असो पुढे ते गेलिया पाठी, यथा निश्चित साईंसाठी, मध्यवर्ती स्थापिल्या पीठी, नेऊन ती पाटी प्रस्थापिली. सुखावले अवघ्यांचे मन, अतर्क्य साईंचे विंदान, येणे मिशे करून आगमन, स्वप्नीचे वचन सत्य केले. आलाच तर कोणी अतिथी, येऊन तेथे बैसेल पंक्ती, हीच अपेक्षा ज्यांची ये चित्ती, आश्चर्य किती हे तया. पाहून चित्रीची सुंदर मूर्ती, परम आल्हाद सकळांप्रती, कैसे हे घडले अकल्पित रीती, आश्चर्य करीती समस्तो. ऐसे होता प्रतिष्ठापन, केले अर्घ्यपाद्यादी पूजन, भक्तिप्रेमे नैवेद्य समर्पण, अवघी मग भोजन आरंभिले. तै पासाव हा काळवर, प्रत्येक होळीस ही तसबीर, करवून घेई हे शिष्टाचार, अष्टोपचार पूजेसह. इतर पूजेतील देवांसहित ही देवहारी पूजिली जात. ऐसे हे साई अपूर्व चरित, भक्तांसी दावित पदोपदी. असो पुढे हे दोघे जण, आज उद्या भेटू म्हणून, वर्षे 9 गेली निघून, तरीही न दर्शन तयांचे. कर्मधर्म संयोगे शेवट, अल्ली महमद याची गाठ, पडली यंदा जाहली भेट, सहज मी वाट चालता. भेट होताची जाहलो उत्सुक, तसबिरीचे पुसावया कौतुक, का होईतुके वर्षे मूक, वृत्तीचे सेवक बनला तुम्ही. जैसी पूर्वी तैसी आज, पडली अवचित गाठी मज, योग आला आहे सहज, सांगा ती मौज समग्र. तुम्ही ही श्री साईंचे भक्त, आहे ठावे हे मज प्रत, परी ते दिवसीच कैसे अवचित, यावे हे उचित वाटले. मग तो अल्ली वदे वृत्तांत, परिसा म्हणे कथितो साध्यंत. पहा साईंची लीला अत्यद्भुत, आश्चर्यभरित ती सर्व. या लीलेचा काय अर्थ, काय सांगतील निज कार्यार्थ, यात भक्तांचे काय इंगित, साईच सुसंगत जाणता. आपण केवळ एकमेकांनी परिसाव्या या लीला कानी, किंवा त्या गाव्या निजमुखांनी, निःश्रेयसदानी म्हणवोनी. असो पुढे आता भाग, पुढील अध्यायी कथू सांग, आनंद पावेल श्रोतृसंघ, चरित्र अमोघ साईंचे. साई निर्द्वेष आनंद घन, सदा भजावा अनवच्छिन्न, पावाल सुख समाधान, मन निर्वासन होईल. चातक निज स्वार्था विनवी, मेघ सकळ सृष्टी ते निववी, बाळासाहेब बाबांस बोलवी, बाबा तब पालवीत भक्तांसवे. भक्त पंक्ती श्रोते ही बैसती, प्रेमे उद्यापन कथा परिसती. साई समागम आनंद भोगती, ढेकर ही देती तृप्तीचे. अनाहूत ही कैसे येती, कैसे पार्थिव स्वरूपे प्रकटती. कैसे निजदासा आभारी करीती, कैसे ते जागविती पदोपदी. असो हे माड साईंसी शरण, पुढील कथेची हीची मांडण. मांडील घेईल करून निरूपण, आपुली आपण यथेष्ट. शरणागता घालितो पाठी, याच त्याची या ब्रिदासाठी. हेमाड घाली पायी मिठी, परतान लोटी तो तया. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचते. श्री साई समर्थ सच्चरिते, उद्यापन कथा कथनं नाम 44तमोऽध्यायः. शुभं भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.